मिस्टर प्रधान, तू इथे? हे काय चालवलं तुम्ही? तुम्ही काय येताय आमच्या आयुष्यात? शुभंकर, मी शेजारच्या केबिनमध्ये. काय ग नमिता, कसली एवढी धावपळ? धावपळ कुठली? मग बाहेर पडले आणि पर्स आणि मोबाईल खोलीतच विसरले. आता पुन्हा आणायला जाते. अगं पण एवढ्या घाईने चाललीस कुठं तू? मी बोलले नाही तुम्हाला? मी शुभंकरसाठी एक सरप्राईज प्लॅन केले. अगं बाई, काय ते? आता मी ना त्याला आमच्या कॉलेजमध्ये घेऊन जाणार आहे. कॉलेजमधलं कॅम्पस, कॅन्टीन, लायब्ररी, आमचे खूप सारे मित्रमैत्रिणी, गप्पा, प्रेमाची गाऱ्हाणी, स्वेफुगवे, या सगळ्याची मी पुन्हा एकदा शुभंकरला आठवण करून देणार आहे. आणि माझी खात्री आहे, एकदा का त्याच्या या आठवणींना उजाळा मिळाला ना की माझा शुभंकर मला परत मिळेल. गेल्या 10 वर्षात आम्ही ज्या आठवणी शेअर केल्या आहेत ना, त्या पुन्हा एकदा आम्हाला एकत्र जगता येतील. आणि जर का हे सगळं नीट झालं ना आत्या, तर गेल्या वर्षभरातल्या सगळ्या कटू आठवणी आपोआप पुसल्या जातील. माझ्यात आणि शुभंकरमध्ये जो दुरावा निर्माण झालाय तो यामुळे आपोआप वितळून जाईल. असं होईल ना आत्या? सगळं अगदी तुझ्या मनासारखं घडेल, पण बाहेर जाताना अंगारा लावायला विसरू नकोस हो. आत्या, हल्ली अंगारा लावल्याशिवाय मी कुठेही जात नाही. आले. जा. तुझं म्हणणं मला मान्य आहे अश्विनी. त्यावेळेस मी कच खाल्ली, पण तेव्हा मी असं का वागलो हे तुला माहित नाही का? प्रत्येक गोष्टीला तू साक्षी होतीस अश्विनी. सगळ्या गोष्टी तुझ्या समोरच घडल्यात.
त्यावेळेस मी असं का वागलो हे तुला चांगलंच माहिती आहे आणि मला वाटतं तुला हेही चांगलंच माहिती आहे की मी कस खाणारा माणूस नाहीये. जशी तू परिस्थितीच्या कोंडीत सापडली होतीस तसाच मीही. हे मी तुला वेगळं सांगायची गरज आहे का? हे बघ, मी आता जे काही करतोय ना ते फक्त माझ्या बाळाकरता. अश्विनी, एकच विनंती आहे, प्लीज माझ्या बाळाला माझ्यापासून तोडू नकोस ग. माझं बाळच माझा आधार आहे. आता ते तुमचं बाळ नाहीये मिस्टर प्रधान. अश्विनी, कोणीही काहीही म्हटलं ना तरी हे सत्य बदलू शकणार नाहीये की ते आपलं बाळ आहे. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. मी सतत त्याचाच विचार करत असतो अश्विनी. अगं, माझा आहे तो, माझा अंश आहे त्यात. आणि असं असूनही मी त्याला भेटणं तर सोड, नीट पाहू सुद्धा शकत नाही. अर्थात त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे. मी तसा हट्टही करत नाही. माझं फक्त एकच मागणं आहे ग तुझ्याकडे. निदान त्या खेळण्यांच्या रूपात तरी मला त्याच्या अवतीभोवती राहू दे. मी आणलेल्या टेडीला तो बिलगला असेल, मी आणलेल्या झोपाळ्यात झोपला असेल. बस नुसत्या या कल्पनेने मला थोडं तरी समाधान मिळेल ग. नमिता, हाय. हाय. कसा आहेस? मस्त. तू कशी आहेस? मस्त. शुभंकरची मीटिंग चालू आहे आत. वेळ लागेल. हो, जरा इम्पॉर्टंट मीटिंग आहे. तू माझ्या केबिनमध्ये बस ना तोपर्यंत. कॉफी पाचशे. बाय ऑल मीन्स ये. चल. ये. हे पण शुभंकरला कळव मी आले म्हणून. नक्की. अश्विनी, मी जे काही बोललो त्यावर विचार कर अश्विनी. तू नेहमीच सगळ्यांना समजून घेत आलीस आणि म्हणूनच मला खात्री आहे
माझी कोंडी तुला निश्चितच समजेल. अरे काय अमोघ काय काय जायचंय ना तुला? हा मग जा ना, उशीर होतोय. असा काय तू? हाय शुभंकर. हाय मीता. सरप्राईज दिलं ना? हो हो. काय झालं? नाही ते हे अमोघला जरा सांगत होतो, एका फाईलबद्दल जरा आमचं डिस्कशन चाललं होतं. बराच वेळ चालली तुमची मीटिंग. हो अगं, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? तुम्ही असं डिस्टर्ब का दिसताय? डिस्टर्ब. अगं तुला सांगितलं ना, मीटिंग होती आत्ता एक इम्पॉर्टंट. तो श्रीवास्तव म्हणून एक क्लायंट आहे, तो जाम कटकट करतो, म्हणून जरा. पण आता झालंय ना काम? हो झाले. मी ना आज आपल्यासाठी एक प्लॅन. अमोघ, अरे घे ना फोन. नाही, माझाही नाही आहे फोन. मग कुणाचा फोन आहे हा? बहुतेक श्रीवास्तव विसरून गेला असेल. अरे मग घे की फोन आणि सांग त्यांना. कदाचित त्यांचाच फोन असेल ना, त्यांना सांगते इथे विसरलेत म्हणून. अमोघ, अरे कट झाला. शुभंकर, हे बाळ बघ किती गोड आहे. गोड आहे ना? हो. बघ ना मग. खरंच फारच गोड आहे.
मी देईन त्यांना फोन. ओके. त्या शर्मांना फोन करून सांग की त्यांचा फोन इथे राहिला होता. हं? श्रीवास्तव ना? अगं श्रीवास्तव सोबत शर्मा पण आला होता. म्हणजे ते दोघं आले होते ना मीटिंगला. त्यांच्यापैकी कोणाचंही असू शकेल. मोबाईलचं काय करायचं? मी नामदेवला सांगतो, तो देऊन येईल. ठीक आहे, मी येतो. शुभंकर, माझा मोबाईल इथे विसरला होता. थँक्यू. जाऊया ना आपण. शुभंकर, काय झालंय काय तुला? तुम्ही एवढे डिस्टर्ब का दिसताय? एनिथिंग रॉंग? डिस्टर्ब्ड? ते तुला सांगितलं ना, ते मगाशी मीटिंग झाली त्यामुळे थोडं. शुभंकर, मी जरा माझ्या केबिनमध्ये जातो. बरीच कामं पडली आहेत. बाय नमिता. बाय. मी आज त्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलं. अच्छा. आज आपण कॉलेजमध्ये जायचं. कॉलेजमध्ये? का? तेच तर सरप्राईज आहे. चल, झालेत ना तुझी कामं? चल चल चल, लवकर चल. चल. सुलेखा, मला फक्त अर्धा तास दे. म्हणजे प्रेझेंटेशन रेडी आहे, पण इंटरनेटवरनं काही माहिती मिळवतोय मी. अर्धा तास. पण त्यासाठी नाहीच बोलवलेलं मी तुला. मला माहिती आहे तुझ्या कामाच्या डेडलाईन्सच्या बाबतीत तू अगदीच चोख आहेस. मी तुला यासाठी बोलवलंय. किल्ल्या? कसल्या किल्ल्या? गेस. आय मीन, नाही म्हणजे मला काहीच कल्पना नाहीये. पण मला आहे. तुझ्या सिच्युएशनची मला पूर्ण कल्पना आहे. म्हणजे? तू सध्या मित्राच्या घरी राहतोस आणि भाड्याचं का होईना पण स्वतःचं घर असावं असं तुला वाटतंय, राईट? राईट. पण ते घेण्याची सध्या तुझी परिस्थिती नाहीये. डोंट वरी समीर,
तुझ्या दुःखावर बोट ठेवण्यासाठी मी तुला इथे बोलवलं नाहीये. मला माहिती आहे तू स्वाभिमानी आहेस आणि मी कदर करते या गोष्टीची. सो या सगळ्यावरचा एक सोपा उपाय म्हणजे या किल्ल्या. पण म्हणजे तुला काय वाटलं या माझ्या घराच्या किल्ल्या आहेत? या आपल्या ऑफिसच्या क्वार्टर्सच्या किल्ल्या आहेत. हे बघ समीर, तुझं घर घेण्यासाठी मी तुला मदत करणार नाहीये, ते तू घेशील. पण तुझं भाड्याचं घर होईपर्यंत तरी तू या क्वार्टर्समध्ये राहू शकतोस.